मला काय सांगू बाई, जीवनामध्ये गुंतू नाही. 10व्या वर्गामध्ये होती तेव्हापासून सूरज नावाच्या मुलावर प्रेम करते आणि सूरज सुद्धा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो. पण काय बाई, चक्क 8-15 दिवस झाले या नालायकाचा मला फोन नाही, मेसेज नाही, कॉल नाही, काहीच नाही. आज येऊ दे याला कॉलेजमध्ये, याची चांगली बाराखडी घेते. येते का नाही काय माहित बाई. आज आला नाही, याची चांगलीच बाराखडी घेते. असं बोलणं तर सोपी आहे बाई. जसं माझ्या सूरज माझ्या डोळ्यासमोर येतो सगळ्या अंगातला रागत चालला जाते. मी खूप जीवापाड प्रेम करते सूरजवर, पण आता येते का नाही बाई, फोनही नाही केला. अशी करते, मीच फोन करून पाहते. फोन करते आणि बोलून घेते त्याला. हॅलो 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 सूरज. हा बोल चंदा. काय बोल चंदा. अरे तू फोन केला ना. फोन केला म्हणजे काही समजते का नाही रे तुला. समजते म्हणजे काही कारण असतो. मी कॉलेजमध्ये नाही आलो. कारण असतो कॉलेजमध्ये नाही आलो. सूरज किती दिवस झाले मला फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. अगं काहीतरी महत्वाचे काम असते त्याच्यामुळे नाही येऊ शकत. कशाचं महत्वाचं काम. मी बोलणार नाही तुझ्याशी आजपासून. खरंच याच्यामध्ये एवढं रेस होण्याचं काही कारण नाही. प्रेमाची भाषा बोलणं शिक जरा चंदा. हे बघ सूरज, तुला आठवण वगैरे नाही येत का रे. आठवण येते ना. मग तू पटकन कॉलेज मागच्या कॅन्टीन मध्ये ये. बरं. किती दिवस झाले कॉलेजमध्ये आलाच नाही. बिलकुल 10-15 मिनिटांमध्ये येतो. लवकर ये. मी सुद्धा येत आहे. घरून निघते मी, तू सुद्धा निघ. ठीक आहे. मी कॅन्टीन मध्ये बसतो. बाय. बरोबर आहे. आज 15 दिवसाचा कालावधी झाला, कॉलेजमध्ये गेलो नाही. काय झालं असेल, आपला अभ्यास माग असेल याची चिंता नाही, पण महत्वाचं काम होतं त्या कारणास्तव मी कॉलेजमध्ये गेलो नाही. परंतु आज चंदानेच फोन केला. आज जर गेलो नाही तर खरोखर ते अजून रागावल माझ्यावर. मी कॅन्टीन मध्ये बसतो, वाट बघत येईलच ते आता थोड्या वेळामध्ये. पाहतो का म्हणते का नाही, पहिले तिचं ऐकून घ्यावं लागल. नाहीतर मग हे जरा आताच तिचा विचार विनिमय बदलून जाते. ठीक आहे, मी कॅन्टीन मध्ये वाट बघते. मुझे तेरी मोहब्बत का परमेश्वरा, 10व्या वर्गापासून मी हिच्यासोबत प्रेम करतो. एकटीच मुलगी आहे, हिच्याकडे थोडीफार जमीन आहे, मला आधार होईल आणि शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही दोन्ही लोक नोकरीवर जर लागलो तर संसाराच्या माध्यमातून चांगले सुखी राहू. फक्त एवढाच उद्देश. मुझे तेरी मोहब्बत का सहारा आता आपण वाचनालयामध्ये थांबलं पाहिजे आणि आल्याच्या नंतर पुढचा मार्ग, पुढची चर्चा सुरुवात करू. पहिले तिच्याच ऐकावं लागेल. ठीक आहे. काय बाई, कामच करत बसले घरी. किती उशीर झाला.
माझा सूरज येऊन वाट पाहत असेल, त्याला तर फोन केले आणि मी बसले बाई लेमडत घरामध्ये. जाते बाई. सूरज जसा दिसला ना अशी जोरामध्ये मिट्टी घालते, त्याला सोडणारच नाही आज मी. काय बाई म्हणतात, दर 40 मैलानंतर प्रत्येक प्रांताची भाषा बदलते. मराठी माणसाला तेलुगू कळत नाही, तेलुगू माणसाला उर्दू हिंदी कळत नाही. तसंच पण प्रत्येकाला प्रेमाची भाषा बरोबर कळते, कारण प्रेमाची भाषा बोलायला शब्द थोडी ना लागतात. प्रियसी प्रिय करायला डोळ्यानेच सुनावते. बरोबर आहे. काय बरोबर आहे? माझ्या समजलं का तू? पण एवढं रागावला कारण तरी सांगशील का नाही? काय किती झालं? दिवस झाले तुझा फोन नाही, मेसेज नाही, कॉल नाही, आज बोलणारच नाही. अरे चंदा, असं नाही करायचं. इकडे ये. अगं काही कारणास्तव मी कॉलेजमध्ये येऊ नाही शकलो, याचं कारण एकच. असं कोणतं कारण आहे रे? मी जर तुला कारण सांगितलं तर तू एवढी आनंदित होशील का ज्याची काही हद नाही. बापरे, म्हणजे एवढं महत्वाचं काम तुझं. हो. तू असा व्यक्ती आहेस माझ्याशिवाय 1 मिनिट राहू शकत नाही. बरोबर आहे. चक्क तू 15 दिवस कॉलेजच्या बाहेर, फोन नाही, मेसेज नाही, असं कुठलं कारण आहे रे? मग आता याचा विचार कर की 1 मिनिट सुद्धा माझ्यापासून हा सूरज अलिप्त राहू शकत नाही. आज 15 दिवसाचा कालावधी झाला तर कॉलेजमध्ये न येण्याने काहीतरी महत्वाचं कारण असेल. सांगू? मला एका कंपनीमध्ये एक जागा इंजिनियरची शिल्लक होती. ते जागा निघाल्याच्या नंतर नेमकी मी ती जागा म्हणजे अर्ज दिला त्या ठिकाणी, आणि तो अर्ज त्या कंपनीनं माझा स्वीकार केला. मला 40,000 रुपयाची नोकरी लागली. काय सांगते? आणि या कारणास्तव मी 15 दिवस मी तुझ्या समेत भेट तर दूर आहे, पण फोनही सुद्धा करू शकलो नाही. नोकरी लागली. बरोबर आहे ना? आणि म्हणून तुला मी फोन नाही करू शकलो आणि कॉलेजमध्ये सुद्धा येऊ शकलो नाही. काय सांगते? हो. हे बघ, अरे किती काबाड कष्ट केलं. मला एका कंपनीमध्ये एक जागा इंजिनियरची शिल्लक होती.
ते जागा निघाल्याच्या नंतर नेमकी मी ती जागा म्हणजे अर्ज दिला त्या ठिकाणी आणि तो अर्ज त्या कंपनीनं माझा स्वीकार केला. मला 40,000 रुपयाची नोकरी लागली. काय सांगते? आणि या कारणास्तव मी 15 दिवस मी तुझ्या सोबत भेट तर दूर आहे पण फोनही सुद्धा करू शकलो नाही. नोकरी लागली? नोकरी लागली. किती आनंदाची बातमी सांगितलं तुम्हाला. बरोबर आहे ना. आणि म्हणून तुला मी फोन नाही करू शकलो आणि कॉलेजमध्ये सुद्धा येऊ शकलो नाही. काय सांगतेस? हो. हे बघ, अरे किती काबाड कष्ट केलास तू लहानपणीपासून. तुझे आई बाबा नव्हते, लहान असताना तुझे आई बाबा तुला सोडून गेले. बरोबर आहे. आणि आज तुझ्या मेहनतीवर तू बघ एवढा मोठा साहेब झालास त्या कंपनीमध्ये तुला 40,000 पगार आहे. 40,000 रुपये. हो. मी खूप आनंदी आहे रे तुझ्यासाठी. मला फक्त मालूम होतं की माझ्या मेहनतीचं फळ आज नाही उद्या माझ्या पदरामध्ये पडेलच पडेल आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मी एवढा प्रयत्नशील राहिलो त्याच्यामध्ये की तुला सांगितलं नाही आणि आज मी त्या गोष्टीला यशस्वी ठरलो. सारख्या कामाच्या गोष्टी आपल्या प्रियसीच्या मनात काय आहे ते काहीच नाही. काही प्रेमाच्या गोष्टी करावं काही समजत. अरे 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 तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. तू दिल ना देती तो मैं दिलदार नहीं होता. तू हाथ पकड़ने ना देती तो मैं गुनहगार नहीं होता. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी तेरे हुस्न पे मरता हूँ. तेरे हुस्न का दीवाना हूँ गोरी तेरे हुस्न पे मरता हूँ. आके बाहों में लिपट जा सर तेरे से करता हूँ. कैसे बताऊं? ओ चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसा बाल. चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसा बाल. ये क्या तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल. ये क्या तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल. चांदी जैसा रूप है सोना जैसा बाल. चांदी जैसा रूप है सोना जैसा बाल. ये क्या तू ही धनवान बाकी सब कंगाल. ये क्या तू ही धनवान है गोरी बाकी सब कंगाल. चांदी जैसा रूप है तेरा चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसा बाल. चांदी जैसा रूप है तेरा सोना जैसा बाल. ये तो तुझी धनवान है गोरी बाकी सब कंगाल. ये तो तुझी धनवान है गोरी बाकी सब कंगाल. चांदी जैसा रंग तेरा सोना जैसा बाल. चांदी जैसा रंग तेरा सोना जैसा बाल. ये तो तुझी धनवान है गोरी धनवान है गोरी बाकी सब कंगाल. या शब्दावरून जांच कर की माझं मत माझं तुझ्याशिवाय राहू शकतो किंवा नाही राहू शकत ना किती अतोनात तुझ्यावर प्रेम आहे. जशी तू आनंदाची बातमी सांगितलास ना हा हा माझ्या मनामध्ये बाई गोष्ट सांगायची तुला. बरं, सांग सांग. सांगू तुला? तुझी मनाची मनस्थिती मलाही कळायला पाहिजे. आज मी माझ्या बाबासोबत बोलत होती. हा माझे बाबा म्हणाले या वर्षी माझं लग्न करणार म्हणून. तुझं लग्न करणार आहे. परंतु मला एक गोष्ट सांग कोणासोबत असं काही सांगितलं नाही. सूरज हा हे बघ अरे तसं काही बोलले नाही बाबा. तू काही घाबरू हा, नको हा. समजलं. माझे बाबा म्हणत होते एखादी चांगला नोकरीवाला मुलगा बघीन तुझ्यासाठी. हा आता मला सांग आपल्या दोघांचं प्रेम आहे बरोबर आहे. तुला चांगली नोकरी लागली. हा मी माझ्या बाबाला जाऊन जर सांगितलं हा. तर माझे बाबा एका पायावर तयार नाही होतील का? नाही होतील. आहे का परंतु नाही? चंदा मला एक गोष्ट सांग तुझे बाबा मला स्वीकारच करतील असं कशावरून? तू जर समजा आता बघ 10व्या वर्गापासून आपण एकामेकासोबत प्रेम करतोय आहे. बरोबर आहे. परंतु तू जर समजा दुसऱ्या पोरासोबत लग्न जर केलं तर चंदा मी आत्महत्या करणं पसंत करील. एवढी गोष्ट लक्षात ठेवतो मी आत्महत्याच करील.
मी सांगून राहिलो आतमध्ये चिंतनाने तू हसून राहिली. शायन्या हा? तू नाही राहू शकत. नाही मी नाही राहू मी खूप शकत. राहू शकते. नाही मी राहू शकते का? नाही तुझं तू बघ, पण माझा मत मी वैयक्तिक या 4 लोकांमध्ये सांगितलं तू माझ्या सोबत. अरे जसं तू नाही राहू शकत बाबा, मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी खरंच तुझ्याशिवाय जगीन का? अरे मी माझ्या बाबाला जाऊन सांगेन, मी समजवेन, माझे बाबा तयार होतील. खरंच? नाहीतर काय. बरं बरं ठीक आहे, तू कोणत्याही पद्धतीने समजा. हा एक गोष्ट खरी आहे, मला नोकरी नव्हती, नोकरी लागली या अनुषंगाने होई म्हणू शकते. एवढं घाबरतेस का रे? घाबरते म्हणजे मी दूर झाल्यावर बिलकुल माझ्या पायाखालची माती बिलकुल अलग अलग व्हायला लागली होती. ती गोष्ट नाही ऐकलीस का तू? ती वाली गोष्ट म्हणजे लोगों से सुना है, किताबों में लिखा है. कैसे? लोगों से सुना है, किताबों में पढ़ा है, सबने यही कहा है, सबने यही कहा है. क्या कहा है? प्यार करने वाले समजलं. आणि खरोखर हे तुझं वक्तृत्व ऐकून की मला बी विश्वास आहे की तू माझ्यासोबत जाऊ शकत नाही. बापरे उशीर झाला. पुष्कळ टाइम झाला. जा बघ, माझे बाबा वाट पाहत असतील. वाट बघत असाल मी जातो. हे बघ, हा उद्या लवकर कॉलेजमध्ये येशील. 9:30 वाजता मी वाट पाहत आहे. बिलकुल बिलकुल. ठीक आहे? ठीक आहे. बाय. हा माजी सरपंच दिनेशजी गोपमारे यांच्याकडून, गोपमारे साहेब यांच्याकडून 50 रुपये धन्यवाद. श्रीमाननीय गणपतरावजी दाखोडे कोराडवाले यांच्याकडून 200 रुपयाची भेट मिळाली. पार्टीकडून सदस्य प्रणाम. त्यांना माझ्या लाख लाख धन्यवाद. आता बापाने म्हटलं का एखादा शिकला सवरला, नोकरीचा पोरगा मिळाला, आता बाईने तुझं लग्न करीन बा. पोरीने बापाला म्हटलं बाबा करा, तुमच्या म्हणण्याच्या बहार मी कधी जाणार नाही. पण त्या पोरीचं प्रेम त्या कॉलेजमध्ये एका मुलावर होतं आणि त्या पोराला नोकरी सुद्धा लागली होती. तर पोरीनं विचार केला का माझा वडील तर म्हणते तुला नोकरीवाल्याशिवाय मी कोणाला देणार नाही, आणि आता माझ्या प्रेमीला या पोराला 40,000 रुपयाची नोकरी लागली. माझा बाप एका पायावर उभा होईल, माझा बाप हो म्हणत आणि माझं लग्न करून दे. पण पहा मग काय होते त्या ठिकाणी. होता एक मुलगा बापा दिनेश नावाचा, होता एक मुलगा दिनेश नावाचा, होता एक मुलगा बापा सूरज नावाचा,
घरचा गरीब भोळ्या भावाचा चंदाशी रोज प्रेम दावाचा चंदाशी रोज बापा प्रेम दावाचा होता हुशियार होता हुशियार होता हुशियार मुलगा काय म्हणे आपण दोघे लग्न लावू म्हणे आपण दोघे लग्न लावू आणि सुखाने राहू आणि सोडून नको जाऊ झालो लाचार झालो लाचार शंभू नाही दिसला सगळं तुमच्यामुळे बिघडलं या तुमच्या पोरासोबत त्याचं नाद लागले आणि सगळं वायाला गेलाय हा काही करूया पोराचं शिक म्हणलं शाळा तर शाळा बी नाही शिकला फक्त 4 वर्ग शिकलाय कोण पोरगी देवी आले कोण पोरगी देईल लहान लहान पोरं घेते चालला तळे झोकायला पोळे झोकायला न मच्छा घेऊन येते घरामध्ये खायला काय करूया लेकराचं देवा 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 मी किती पूजला